आज आपण पाहणार आहोत 4 टक्स ब्लाउजचे अंडरग्राऊंड टक्स कसे घ्यायचे ते एकदम परफेक्ट आपण हे टक्स घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्त्वाचा आहे। ब्लाउजला जर फिनिशिंग द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कारण इतकी जबरदस्त फिनिशिंग आलेली आहे ब्लाउजला आणि तुम्हाला कुठेही टक्स ब्लाउजचा दिसणार नाही अशी ही 4 टक्स आपण घेणार आहोत। आज एकदम परफेक्ट अशी ही ट्रिक्स आहे। या ट्रिक्सनी जर तुम्ही ब्लाउजला जर टक्स दिला तर नक्कीच तुमचं ब्लाउज खूप असं फिनिशिंग मध्ये येणार आहे। तर या प्रकारे तुम्हाला टक्स द्यायचा आहे परफेक्ट। तर हे आपण हे टक्स घेतलेले आहेत, अशा खुणा करून घ्यायच्या आणि खुणा करून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपल्याला टक्स द्यायचा आहे तिथं आपल्याला त्या टक्सवर पहिल्यांदा आपल्याला शिलाई घ्यायची आहे। म्हणजे शिलाई घेताना काय होतं, शिलाई जर घेतली तर तुम्हाला जो टक्स द्यायचा आहे तो वाकडा तिकडा होत नाही आणि त्याला कुठं चोळ येत नाही। तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायची आहे टीप परफेक्ट। आता पाहू शकता हा पदर मी उलटा केलाय आणि खालचा पदर मी असा खाली करून घेणार आहे। तर अशा या प्रकारे आपल्याला अंडरग्राऊंड 4 टक्सला परफेक्ट अशी ही शिलाई द्यायची आहे। आणि हा व्हिडिओ एकदम स्लो आहे, दमानी तुम्हाला समजावं यासाठीच एकदम स्लो ठेवलेला आहे। कारण काय होतं, फास्ट जर व्हिडिओ केला तर कळत नाही पटकन, त्यासाठी हा व्हिडिओ एकदम स्लो आहे की तुम्हाला पटकन समजावं। आता आपल्याला हा टक्स आपण घेतलेला आहे, पाहू शकता अजिबात आपली शिलाई कुठंच दिसत नाही। आता इथं पण आपल्याला ही शिलाई घेतलेली आहे कारण आपल्याला इथं सुद्धा आपल्याला टक्स द्यायचा आहे। हा पदर मी उलटा केला, पाहू शकता खालचा पदर मी खालून टाकला। या प्रकारे तर पाहू शकता अजिबात तुमची शिलाई कुठंच दिसणार नाही ब्लाउजची, कशी घेतलेली आहे तशी। आता आपण आणि हे बघा स्टेप बाय स्टेप लाईनीने आपण हे घेतलेले आहे। हा पदर मी उलटा केला, खालचा पदर मी खालून घेतला। आपले हे 3 टक्स आपण घेतलेले आहेत। आता जो शेवटचा जो टक्स आहे त्याला थोडीशी अडचण येते, पण आता पाहू शकता या प्रकारे, कारण आपलं हे 3 साइडने आपलं बंद झालेलं आहे। या टक्सला शेवटच्या टक्सला थोडीशी अडचण येते, पण व्यवस्थित असं दमाने जर घेतलं तर ती पण अडचण कमी होईल तुमची। पाहू शकता या प्रकारे आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे, कुठेही गडबडघाई न करता। व्यवस्थित असं हे परफेक्ट आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे, कारण एकदम स्लो ठेवलेला आहे कारण समजावं यासाठी। आणि आपल्याला कपड्यावर कुठेही दोरा ठेवायचा नाही, कारण फिनिशिंग याच्यावरूनच कळती
तुम्ही किती जुने टेलर आहात, नवीन आहात, लगेच समजतं। तर पाहू शकता एकदम परफेक्ट ही आतली बाजू आहे, अस्तरची बाजू आहे, एकदम परफेक्ट। आता आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे, साइडने फिट करून घ्यायचे अस्तर। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, कारण ही खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। जर तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची असेल तर या प्रकारे देऊ शकता, कारण तुम्ही जेवढीच ब्लाऊजला फिनिशिंग देताल तेवढे तुमच्या ब्लाऊजला शिलाई देते गिऱ्हाईक। तर या प्रकारे नक्की नवीन नवीन म्हणजे पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर नक्कीच गिऱ्हाईक खुश होतं आणि शिलाई पण देतात या प्रकारे। तर पाहू शकता परफेक्ट आपली ही कटोरी टाईप आपली फिनिशिंग आलेली आहे, म्हणजे एकदम गोल आकार आपला हा 4 टक्स आपल्याला झालेला आहे परफेक्ट। तर पाहू शकता या, आणि कुठेही चोळ वगैरे आलेला नाही, आणि याच्यावर जर प्रेस तुम्ही मारली तर ब्लाऊज एकदम परफेक्ट असं क्लिअर कट, कुठं चोळ वगैरे घोळ वगैरे काहीही येत नाही। तर असं हे फिनिशिंगवालं ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता, 4 टक्स ब्लाऊज। तर पाहू शकता अजिबात कुठेही तुम्हाला चोळ वगैरे दिसणार नाही, आणि 4 टक्स एकदम परफेक्ट। तुमची छाती कितीही मोठी असू द्या, या प्रकारे तुम्ही जर 4 टक्स ब्लाऊजचे टक्स जर घेतले तर नक्कीच ब्लाऊज खूप सुंदर बसेल आणि गिऱ्हाईक पण खुश होईल। तर या प्रकारे तुम्ही शिवत चला, फिनिशिंग नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन आयडिया तुम्ही म्हणजे करत चला ब्लाऊजवर। तर तुम्हाला गिऱ्हाईक नक्कीच शिलाई जास्त देतं आणि खुश पण होतं, आणि ब्लाऊज पण आपल्याला सुद्धा मजा येते ब्लाऊज शिवायला परफेक्ट असं न्यू आपण ह्या आयडिया आपण ब्लाऊजमध्ये वापरतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करत चला, आणि तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला छातीचं माप, कमरेचं माप, कमरेचं नाही दिलं तरी चालेल, छाती, बाही लांबी आणि गळा खोली, उंची एवढं सांगा, तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग करून दाखवेल। तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करत चला, कारण प्रत्येकाला आजकाल शिलाई खूप वाढलेल्या आहेत, तर तुम्ही तुमचं ब्लाऊज शिवू शकता परफेक्ट अशा प्रकारे। तर पाहू शकता कुठेही तुम्हाला टिप वगैरे काहीही दिसणार नाही या ब्लाऊजची। तर असा हा व्हिडिओ आहे परफेक्ट, आणि तुम्ही ट्राय करत चला।